नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी कर सहाय्यक या पदाचा निकाल जाहीर झाला आहे. टायपिंगसाठी क्वालिफाईंग लिस्ट आलेली आहे. तर ती लिस्ट बघता 102 व्हॅकन्सी ओपन जनरलच्या होत्या आणि पेपरची काठिण्य पातळी ह्यावेळेस थोडी जास्त होती आणि काही मुलं ही प्रिलिम्समधूनच कर सहाय्यक पदाची परीक्षा क्रॅक करू न शकल्यामुळे त्यांना मेन्सला जास्त मार्क्स असूनही ते बसलेले नाही आहे असा विचार करता मेरिट हे मागच्या वर्षांपेक्षा खूप कमी लागलं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे हे जे लोक सांगत आहे की क्लर्कचं 120 मार्क्सला म्हणजे 60 प्रश्नांचं एवढं मेरिट लागेल, हे मला तरी चुकीचं वाटतं आहे. आता हे ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे की पटेल नाही पटेल, पण मला तरी पर्सनली असं वाटतं आहे की 80 प्रश्न म्हणजे 160 मार्क्स ओपन जनरल आणि 70 प्रश्न म्हणजे 140 मार्क्स ओपन फिमेलचं मेरिट लागू शकतं. त्याप्रमाणे अदर कास्टचं मेरिट हे 60 मार्क्सपर्यंत नक्कीच येऊ शकेल किंवा कदाचित त्याच्यापेक्षाही कमी येईल. पण ओपनचं मेरिट तरी मुलांचं 80 म्हणजेच 160 आणि मुलींचं 70 म्हणजे 140च्या खाली येण्याची शक्यता फारच कमी आहे. तसं तुम्ही ॲनालिसिस तुमच्या कास्टचा मेरिटचा लावू शकता आणि थोड्याच दिवसात हाही निकाल जाहीर होईल. त्यामुळे टायपिंग चालू ठेवा.